म्हणून सुनेनं सासूचा हात धरला पाहिजे, सासूनं सुनेचा हात धरला पाहिजे आणि पुन्हा ते नांतं घर बोलायला लावलं पाहिजे. कवितेचं नाव आहे आमची बी सुनबाई तशीच आहे. आता आपला सूर जुळला, हसायला मनापासून तुम्हाला. सासूची बी आणि सुनेची दोन्ही कविता ऐकल्याशिवाय कुणीही जायचं नाही. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे. तरी तुमची काय काय ओळी ध्यानात ठेवा. तुम्हाला माझ्या पाठीमागं म्हणता आलं तर खूपच आनंद होईल मला. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लय गुणाची. आमचा बनू आणि ही बाया एकाच कॉलेजात शिकाया. आमचा बनून ही बाया एकाच कॉलेजात शिकाया. एक दिवशी शेजारचा सकाराम आला की कान फुकाया. म्हणतो कसा, अरे बळीरामा, हे बळीरामा, लगा भुके झाली जनावरं लागली की वळचण्या उपसायला. मग आमच्या डोसक्यात उजीड पडला आणि समजेच्या विचारानं आमच्या पोराच्या गळ्यात ह्यो लोडणा बांधला. नव्याचं 9 दिवस हळूहळू सरलं आणि सासू माझ्या आरी अचूकतेनं हेरलं. आता एवढ्या तेवढ्यावरनं मलाच लागली शिकवायला, बोलता बोलता चकवायला. म्हणती कशी, नव नव होय व आत्याबाय नव, तापल्याशिवाय दुधाला येईल गावसाय, तापल्याशिवाय दुधाला येईल गावसाय. सुनाला कसं वागावं तुम्हाला काय कळतंय का नाही? आणि नातवंड दिवस तर काही दम निघतोय का नाही? काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची विसून बाय तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लई गुणाची. आता सासूचा आरसाटा हेरलेली सून अशीच असणार की हो. सकाळी निवांतीनं उरकती, मग आरशा पुढं मिरवती, बोहूया काय कोरती, मूर्ख काय मारती, येणी फणी केस काळी, गालाल खळी, पावडर लाली, लई नटती जगपाक. तर मीच करते स्वयंपाक, टच्चून हानते न उगच कांते. आणि वर्ण मलाच म्हणते, आत्याबाई तोंडाला माझ्या चवच नाही आणि चांगलं चुंगलं करा की काय. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लय गुणाची. अशीच खाती ना अशीच बसती, अशीच खाती ना अशीच बसती. अंगात सुस्ती ज्ञानमुडी नुसती, मुसू मुसू रडती, डोळं काय गाळीती. 5-5 मिनिटाला आईला फोन लावी ती, सांगून कान का गाळ्या लय खड फोडी ती. लगेच इनबाई फोन करते मला, चिमणी माझी गुणाची सांभाळून घ्या तिला, चिमणी माझी गुणाची सांभाळून घ्या तिला. मग मी बी आपली पानावर पान टाकून कानाला लावती खडा आणि इथून पुढं सुनबाईला नाही बोलायचं तडा तडा. मी गप झालेली बघून लय वाढ वाटतं तिला, मी गप झालेली बघून लय वाढ वाटतं तिला. आणि छुमछुम पंजन बळच वाजवून तिगार धावती मला. सख्या सयाशी आयाबायाशी खोखो थोबाड इचकत बसती. आणि सासू संग बोलायचं म्हटलं की हिची दातखिळी बसते. लेकराचा संसार बघाव म्हणून फुगीर फुटण्याला मीच लई चोंबाळते ग माय. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची विसून बाय तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लई गुणाची. संसारात तडजोड, संसारात तडजोड सांगते मी लाड लाड. अगं बाई असं कर, अगं बाई तसं कर, अगं बाई असं कर, अगं बाई तसं कर. माझ्याकडे बघून नाकाचा शेंडा उडवती आणि धडक्या भांड्याला बादा बादा बडवती. फक्त धुणं तेवढं नियमानच होती माऊली, फक्त धुणं तेवढं नियमानच होती. आणि आपल्याच पातळाला आपटवडी लावती आणि बाकीची कापडं नुसती पाण्यात मुचकालती. डझनानं साड्यानं पैठणी जोड्या असून बी म्हणते उघडी मी बाय आणि नेसायला मनाजोगी साडीचं नाही. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची सुन बाय तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लय गुणाची. आता ती लाडी घासती, गुळमाट बोलायला जवळ बसती. मला म्हणते कशी, आत्याबाई तुम्ही आता निवांत बसा, देऊ का करून गवती चहा बी वैसा. रातीचं गुज कानाला कान,
रात्रीच गुज कानाला कान 4 दिवसात गंटन छान. पाठवा की मुराळी रोज फोन करतील लगेच पिशवीत कापड भरती. माहेरला जाती काय खुशाल राहती काय तिच्या सवड्या आवडीनं पुन्हा नांदायला येते काय. आली तर गप कुठं बसते हात नाचवतच दाखोट्यानं बोलती आणि म्हणते कशी माझ्या आईनं ह्याव केलं माझ्या आईनं त्याव केलं माझ्या पप्पानं ह्याव केलं माझ्या टप्पानं त्याव केलं. तुम्ही मला सोनं नाणं माणिक मोती रूप पवळं काय घेताय का नाही. नाहीतर शाप मी बाई नांदायचीच. हा असं जरा हरभऱ्याची भाजी खोडल्याने शेंडा खोडा की जरा. काय सांगून किती सांगू शांताबाई आमची बिसून बाय तशीच आहे. तरी तुमची बरीच मानायची पण आमची नाही कोणाची. शाळा कॉलेजात काय शिकले कोणाला ठावं. शाळा कॉलेजात काय शिकले कोणाला ठावं. आडाभऱ्या जातीची मला ठेवते नावं. रात दिवस मोबाईल हुंगत बसती. थोडं काही झालं की माझ्या संग कुस्ती. मी म्हणती घर तिथं पर मी म्हणती घर तिथं पर तरी बी सुनच शेडावर. मी म्हणते असं नका तिचं शेडावर एखादा रिप्या टिप्या होस्तवर. खरंच शांताबाई तसं झालं. बघता बघता तिला दिवस गेलं. पहिल्या रट्ट्यालाच झाली की ग लेक. आणि कौतिकानं म्हणते कशी आत्याबाई आता घ्या की ना तिचं पट्टा 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 मुक. सोन्यासारखा संसार माझा जाग्यावर आलं पाय. सोन्यासारखा संसार माझा जाग्यावर आलं पाय. सासूमध्येच दिसते आता मला माझी माय. सासूमध्येच दिसते आता मला माझी बाय. ही झाली सुनची. पुण्याच्या राऊंडला सासूला घेऊन येतो.